देव जवळ आहे, पण दुःखाच्या खाईमध्ये जग अडकलेले, याला बाजूला करण्यासाठी ज्ञानोबाराचा प्रयास आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन कधी. या मायावी पदार्थाचा संबंध जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आत्मदेहाचा कुरूप सापडता सापडना, ते गुरुशिवाय तो भेटत नाही. अत्यावी मला सापडना. बोला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कुलूपच उघडणार नाही. तुम्ही मोहाचा त्याग केल्याशिवाय, जगाचा संबंध तोडल्याशिवाय, घरादाराचा संबंध तोडल्याशिवाय, देहाचा संबंध तोडल्याशिवाय, देवाचा याचा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ्या, तरीच हा जीव सुख पावे माझा, भले केशी राजा कळवाडे. म्हणून तुम्हाला तुम्ही आपलं असणार, आपली आपण करा सोडवा नाही का. बाबांना तुम्ही आलात ना, चांगल्या ठिकाणी आलात, चांगल्या आश्रमाच्या ठिकाणी आलात, गुरुच्या ठिकाणी आलात, त्याचा उलगडा तुम्हाला झाला पाहिजे. जर उलगडा नाही झालं तर रोते रोते आया, रोते रोते चला गया, कबर उधर से आया, कबर में चला गया. 84 लक्ष योनीमध्ये भयंकर अशा प्रकारच्या असणाऱ्या दुःखाच्या खाईमध्ये अडकतात. तिथून बाजूला जायचं असेल तर नीट ऐका, सर्वस्वाचा त्याग करून आनंदाची तन्मय होण्यासाठी अहो देव कोणाला म्हणावं, ज्याचा आनंद प्रगट आहे त्याला देव म्हणावं. मग तुमचा आनंद प्रगट व्हायचा असेल तर मायेला तोड टाका. तुम्ही तुम्हाला इथपर्यंत आणले का आणले तर तुमचं खरं दैवत, खरं दैव कोणतं, तुमचं खरं भाग्य कोणतं आहे, खरं सुख कोणतं आहे, तुमचा आनंद कोणता आहे, त्या आनंदाला प्राप्त होण्यासाठी इथं आणलेलं आहे तुम्हाला. वैभव काय, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. गुरुचं रूप आहे. गुरुचं रूप कसं आहे, गुरु काय देहधारी नाहीये, काही पंचमहाभूताचा नाहीये. गुरु कसं आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षण. तत्वमसी म्हणजे ते तू ब्रह्म आहेस. तत्वमस्यादि लक्षणम, तत्वमस्यादि लक्षणम म्हणजे तत्वमसी महावाक्य काय म्हणतं, 4 वेदाचे 4 महावाक्य. एकोम ब्रह्म अतो तत्वमसी, अयम आत्मा खलविदम ब्रह्म. 4 वेदाचे 4 महावाक्य काय सांगाले. वेद म्हणतो तू परमात्मा आहे, तू कोणाचा असणारा बायको नाही, तू कोणाचा नवरा नाही, तू कोणाची आई नाही, तू कोणाचा भाऊ नाही, तू केवळ परमात्मा आहे, केवळ परमात्मा आहे तू. म्हणून तर सांगतात ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदेहि साक्षिमयम रूपम भावातीतम त्रिगुणरेकम सद्गुरुं तम नमामि. अशा सद्गुरूला मी वंदन करतो की ते आनंदाचे कंद स्वरूप आहेत. माझे सद्गुरू देहधारी नाहीत, तर माझे सद्गुरू ब्रह्मानंदम परम सुखदम अशा रूपाला मी वंदन करतो. हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुमच्या जवळ आहे